मित्रांनो, खालून वर येण्यासाठी या वाड्यामध्ये एक स्पेशल एकदम छोटासा जिना दिलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो। तर नमस्कार मित्रांनो, आज मी जात आहे अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले पातूर शहरातील नानासाहेबांचा प्राचीन वाडा बघायला। हा वाडा सुमारे 16व्या शतकातील प्राचीन वाडा आहे। हा वाडा टेकडीवरील प्रसिद्ध रेणुका देवी मंदिराच्या पाठीमागे हा वाडा आहे। आता नवीन बाळापूरवरून जो नांदेडकडे जाणारा जो बायपास बनला आहे त्यालाच लागून हा वाडा आहे। मित्रांनो, वाड्याचे मुख्यद्वार पूर्वेला आहे व त्यावर नागरखाना आहे। संपूर्ण वाडा हा बंदशिस्त आहे। 4 कोपऱ्यावर 4 बुरुज आहे। वाड्याच्या मध्यभागी मंदिर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे। मित्रांनो, गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडप आहे, त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षीकामासह कमानी आहेत। मंदिराला देवळे असून त्यात तुटलेल्या मूर्त्या सुद्धा आहेत। मित्रांनो, सभामंडपात एक गोड पाण्याची असलेली बंदशिस्त विहीर आहे। मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते। त्याच पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आणखी 2 समाध्या आहेत। एका दगडावर कोरीव नक्षीकाम केलेले अंबारीसह असा सुंदर हत्तीची मूर्ती बनवण्यात आलेली आहे। मित्रांनो, या वाड्यामध्ये कमानीच्या खोलीमधून असा अरुंद जिना आहे, जो वर कोटावरील छतावर घेऊन जातो। या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते आणि इथला नजारा बघून मित्रांनो काय सांगू तुम्हाला। मित्रांनो, कधी येत आहे अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले नानासाहेबांचा प्राचीन वाडा बघा।